कशी काय बायको आंब खातीये बघा. वा घरी आजीन दिल्यात तुम्हाला सांगतो आंब. हळद मीठ लावना काय नाही दणका लावलाय कच्चच खायला. अगं आंबाड बिंबाड लागतं का नाही? आई देते चिरून का करायचं आहे. आई जिती आहे म्हणून आपलं देते लेखीला. का देते त्याच्या आईला जिती जे लेकराची माया करते. आमची कोण माया करते या. कशाच काय अवघड आहे. ज्याच्या त्याच्या आया ज्या त्याच्या माया करते त्या. आमची कोण माया करायची. आमची माया करणारी गेली माऊली का करायचं. अगं राहिलं का नाही टकोर. औ बायको रुसली आहे बघा काय करायचं. आई दे कधी एवढी रस्ते म्हणल्यानंतर माघारी किती रोसर विचार करण्याची गोष्ट आहे का नाही. खा बघ खा. अजून आण तुम्ही खा. भज बिज कर आंब्याच. आंब्याच भज भारी तर. कशी बघते राखा 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 राखा. अशी तुमच्यात पण दुसपूस होते का. हसाय आले भर तोंड लावून हसते बघा. तोंड लावून गाला हात लावून हसती. कर की भजी बिजी जरा खाऊ दे वादळीचं. बेसन असेल मुळकाचं. लाडूला काय करायचं आहे. पेटवत्या लाडूला गुळमाट खा वाटना. अग भजी कर ग. कांदा ही घालून मिरची भजी खात नाही मग देतच नाही खायला. केल्यावर का खाल्लं नाही. कशाला दिलंच नाही मला खायला. दोन अंड्याच्या पोळ्या खाऊ वाटते त्या भज केलं का. दोन भज्या वाळलं मला. आता कर खातो. कर चुल पेटव. आज पाऊस नाही काय नाही मस्त पैकी. आई पण तुझी उद्या जायचे म्हटल्यावर भज घालून लावायला. खाऊ घालून लावायला. काय नाही जायचं अजून. हा पुढच्या आठवड्यात जायचं. मी जायचं जाऊ की उद्या आपण जाऊ. जा की. तुम्ही येतो म्हणलाय की. पैसे देत असला त्याला तर येतो. पैसे पैसे काय आता हो का तो मला सांगतो मित्रांनो पुण्याला चला म्हणते ती. पैसा लागतोय गाडीत. काय काय वाटायचं गाडीत. हा गावात नाही काय डायरेक्ट. पैसे दिले लय ना 1-2 हजार द्या त्याला. त्याला परतच द्या. 1000 रुपये देते चला. हजारात होतं येणं जाऊन काय राव. माझं आहे तर तेवढं देते बाया. तुमची बँक आता लेखाकडं आहे. बँकच नाही आता. हा कामाला नाही म्हणल्या बँक बी बंद. पैसेच नाही तर कुठले द्यायचं आता. असं आहे काय. पैसे येतो. हम्म. काम बी नाही पैसा बी नाही. खावा घ्या आंब. आंबट आहे किती. गोड गोड दिलं तुम्हाला. ए पण काय की भजी बिजी गेली बघा. सकाळ जर फुगलेली जाया. थोड्याच करते मी आता. कशा फुगलेल्या. मौसम है मस्ताना. आबा झालं काम. ए पण कोंबडे आहे ना. औषध घेऊन आलो बघा मित्रांनो. तेव्हा पिशवीतच आहे. देगंजेला गेलो तणनाशक आळीचं फवारा हाणून उद्या सकाळ सकाळी केला. लवकर हाणला ना. केला एक जणाला फोन. ऊन पडतंय. आलं तर बघायला नाही तर मग घरच्या घरीच. घरचा पण लावायचा पंप चार्जिंग. ते आला बघायला नाही तर घरी जाणं का द्यायचा. जाते रे 4-5 पंप सांड 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 पण सांड आता सांड. येते मस्त. आता कुठं नाहीच फवार मारायचं. हा आता कुठे पिकच नाही तिथं. होय. जाऊ सगळ्या माका संकटात येते का हम्म. तेव्हा मग फवार वाढ दम होईल. आणू दे का तुला काय खाय बियाला. नको रे बाबा काय. भजी बिजी खाते का. काय करायचं. आता जेवाय कोंबड्या झाड ठेवा. आवाज जेवायच टायमिंग झाला असेल आता.
अंट्या काय करताय रे तकडं कोंबड्या राखताय वे खेळा खेळा पोरं निवांत खेळती तिकडे बघा बघितलं का त्या साईडला पटांगण आहे निवांत दारात किती खेळती ती आता झालंय ते कारवास बिन तुकडं मोकळं तर ते उद्याला आडवं उभं कुरटायचं आणि रोठरायचं रान करून ठेवायचं एखादं बुरंगाट पडलं का त्या वलीवरच आपलं पेरायचं अरे का करताय पाणी नेऊन रताकडे कोंबड्याला ध्यान ठेवा बरं का अगं ती मका बेका आणल बघ ती खाली तुकड्यात गेली की मका बेका उपसल त्या आणूला नाही काय कळत मग भावानो बहिणीनं का चाललं या बरं आहे का तुमचं बरं आहे का सांगा उन्हाच्या रकात आलो डिगंशीला जाऊन फार 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 गेलो आणि फार फार आलो वैता घेऊन गेलाय ते पहिलं मामीनं आणलेलं आहे म्हणती की मग मी कट्यावर सगळं तुला तिने कुठला नाही ताटातला नाही कुठला नाही अंट्यो मका उपसू नको खेळताय का बर बर खेळा 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 बसलोय आपलं तुळशी काट्यावर निवांत तिथं तळस नाही काय नाही ते कट्टा खास बसायसाठीच केलाय आपला याक माणूस बसते ह्याच्या वाडावर उभं तुळस दारातला आणि मटणं खाती ती कचकरून तिथं येऊन बसायचं त्यापेक्षा तुळस तकडं आपली लांब ठेवली का ते आपलं पसराय होते दारात आपलं निवांत बरं आहे का नाही सांगा सगळं हे झालंय बघा मोठं लाट घर झालंय राहायला घर नव्हतं एवढं घर होतं त्यात पाजारण हिन मुलखाचा पाजर लागायचा पावसाळ्यात तर खाली ठिकी हातरून झोपायचो आम्ही लय हाल झालं आमचं पण चांगलं झालं आता 4 घास सुकान आपलं खायला मिळायला लागलं नाही तर लय हाल भयंकर हाल गरिबी वाईट आहे बघा मित्रांनो गरिबी वाटते तेवढी सोपी नाही गरिबीत ज्यानं झाडा खाल्लेल्या का जी गरिबी ज्यानं सुचली आहे ती माणूस कायमस्वरूपी स्वतःचं पोट भरत दुसऱ्याला सुद्धा हे करतं कोणाच्या वाल्या पाचोळ्या सुद्धा पाय ठेवत नाही बरोबर आहे ना सांगा आणि ज्याला पहिल्यापासून सोन्याचा चमचा घेऊन ताटात जन्माला आली ती गोरगरिबाला चेंगरायचा प्रयत्न करते ती लय अवघड कंडिशन आहे बघा चला तुमचं काय चाललंय काय सांगा निलेश दादाला आलाय आळूस आलोय आता मकर फवाऱ्याचं औषध घेऊन उद्या सकाळी फवारा मारायचा आहे जबरदस्त मका आली आहे बघा आपली उगवून तुम्हाला दावतो पुढच्या व्हिडिओत एखाद्या दिवशी मका कशा आल्या कशी उगवली तर चला घ्या काळजी भावांनो बहिणीनं सगळ्यांनी भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय